वाईट अवस्था सुरू झाली. 1800 नाना फडणवीस गेले, अहिल्याबाई तर 95 गेल्या. 1801 विठोजीचा खून झाला, यशवंताच्या मोठ्या भावाचा खून झाल्यानंतर, निर्दयी खून झाल्यानंतर यशवंताचे रूप आहे. आम्ही शिवभक्त आहोत, तुम्ही आहात. या देशातला प्रत्येक मनुष्य शिवभक्त आहे हे लक्षात ठेवा. माफ करा, मी थोडा आग्रह करतो. मला तो स्वभावाने इतिहासाचा विषय आहे, इथे या गोष्टी कराव्याच लागतात. काल्पनिक विषयाला फार महत्त्व असायला लागतं. हा शिवभक्त आहे. त्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र करणे, यांना स्थिर करणे, त्याच काळामध्ये अत्यंत माजलेल्या सांडाप्रमाणे बैलाप्रमाणे असलेल्या इंग्रजाला पळू करून सोडणे, त्यांचा श्वास रोखणे, स्वतःकडे काही नसताना सभोवताच्या छोट्या मोठ्या मित्रांना सहकार्याने घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला तो युद्धातला प्रश्न की जागतिक लेवलचा असा. मी एखाद्या ठराविक अँगलवरती बोलत नाही यशवंताच्या बाबतीत. एक व्यक्ती म्हणून, एक राजा म्हणून, एक शिवभक्त म्हणून त्या अंगाने मी यशवंताला उभा करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या महाराज यशवंतावरती मी प्रेम त्या पातळीवर करतो, अन्य पातळीवर करीत नाही. मग प्रेम करणारा अन्य माणूस कुठलाही व्यक्ती कसाही असो, देव असेल तरी, देव दुर्गुणी असेल तरी मी देवाचा झेड काढतो. म्हणजे माझ्या बुद्धीला जे पडतं, कसोट्या लावल्या तिथं मी थांबतो, त्याचाच प्रसार करतो. बाकीच्या गोष्टीला हात घालत नाही तो कोणीही असो. मुकुंदरा घाटामध्ये जे युद्ध त्यांनी सुरू केलं, ही घटना जवळपास 1803ची आहे. 3-4चा हा काळ यायला लागतो. मुकुंदरा घाट ते आग्रा हे अंतर 300 ढेपले मामा. मुकुंदरा घाट ते आग्रा हे अंतर 360 किलोमीटरचं आहे. आग्रा मुकुंदरा घाट हा म्हणजे होळकरांच्या ताब्यात होता. पेशवे त्याच्या अगोदर ब्रिटिशाचे गुलाम झालेले आहेत. आमचा बाप गुलाम झालेला, आम्ही स्वातंत्र्य कसं मागायचं हाही प्रश्न आहे ना. कोणाकडे मागायचं आणि का मागायचं? बापच जागेवर नाही, तो वेड्यासारखा वागतो. अशी निराशाजनक परिस्थिती मराठी शाही निर्माण झाली असताना हा महाराजा यशवंतराव, जननायक यशवंतराव, निवडक मित्रांना जे जात धर्म त्याला माहीत नाही. आपण वेड्यासारखं लोक एखाद्या महापुरुषाला जातीचा धर्म ते म्हणणं चुकीचं आहे.